हॅलो गाईज, नमस्कार आणि वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्हिडिओ. हा व्लॉग नाही तर हा व्हिडिओ आहे आणि हा खूपच आगळा वेगळा खूप स्पेशल व्हिडिओ आहे आणि तो स्पेशली तुम्हा सर्वांसाठी मी घेऊन आली आहे. तर हा जो व्हिडिओ आहे ना हा खूप वेगळा आणि स्पेशल आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे पुणे तिथे काय उणे म्हणल्याप्रमाणे पुण्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते. कुठला सण इथे इतका थाटामाटात पार पाडला जातो की असं वाटतं की आपण नशीबवान आहात की आपण इथे आहोत आणि त्याचा आपण भाग बनलो आहोत. मागची 3 वर्ष झालं मी पुण्यामध्ये आहे. त्याच्या आधी इंजिनिअरिंग करतो वेळेस मी 3 वर्ष इथेच होते. तर पुण्यामधली जी वाईब आहे, पुण्यामधलं जे कल्चरल इन्व्हायरमेंट आहे ते काहीसं खूप वेगळं आहे. आणि बाप्पांच्या आगमनाची तयारी पुण्यामध्ये जितक्या उत्साहानं केली जाते मला नाही वाटतं दुसरीकडे कुठे केली जात असेल. त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे पुण्यामध्ये मानाचे 5 गणपती आहेत आणि सर्वात मोठा मानाचा गणपती म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. तर या व्हिडिओमध्ये मला तेच दाखवायचं आहे की पुण्यामध्ये बाप्पांच्या आगमनाची कशी कशी तयारी केली जाते हे सर्व मला तुम्हाला दाखवायचं आहे. आता लवकरच व्हिडिओला सुरुवात करू. शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मंडळी, हा जो रोड तुम्ही पाहताय ना हा मनपाकडून बाप्पांच्या मंदिराकडे जातो. गणपती पुण्यामध्ये सगळीकडेच बसवले जातात, पण या एरियाची जी रोशनी असते ना ती काहीसे वेगळीच असते. बाप्पा येण्याच्या 10-12 दिवस आधीच कामाला सुरुवात होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खांब उभारले जातात. काही ठिकाणी मंडप तर काही ठिकाणी भगवे झेंडे असतात आणि लाईटिंग मात्र सगळीकडेच असते. हे जे तुम्ही स्टॉल बघताय ना हे दरवर्षी असे इथं असतात. इथे तुम्हाला खूप सारे बाप्पा पाहायला भेटतात जे तुम्ही इथनं घेऊ पण शकता. बाप्पांच्या मंदिरापासून ते मुख्य जे स्टेज असतं जिथे बाप्पा बसवले जातात त्या 10 दिवसामध्ये तिथेपर्यंत एक वेगळंच काहीतरी डिझाईन त्यांनी केलेलं असतं. आणि तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे की दरवर्षी बाप्पांच्या मंडपाची काही ना काही वेगळी थीम असते. मागच्या वर्षी हिमाचल जटोली शिवमंदिर ही थीम होती. त्या आधीच्या वर्षी जी थीम होती ना ती होती अयोध्या राम मंदिर आणि यावर्षी जी थीम आहे ती आहे पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ. आणखी एक गोष्ट, गणेश चतुर्थीच्या 10-12 दिवस आधी बाप्पांच्या मूर्तीचं रंगकाम केलं जातं. त्याच्यामुळे दरवर्षी ना मंदिराचे बाहेर पेपर होते ते असे लिहून ठेवतात की बाप्पांच्या मूर्तीचं रंगकाम सुरू आहे, कृपया फोटो आणि व्हिडिओ वगैरे काढू नका. आणि तुम्ही इथं बघू शकता हे हुबेहूब पद्मनाभ स्वामी मंदिर उभा केलेलं आहे. ॲक्च्युअल जे मंदिर आहे ना ते 101 फुटाचं आहे, पण हे जे मंदिर आहे ना ते त्याने 111 फीट उंचीचं तयार केलं आहे. तर असं हे 5 स्तरीय गोपुरम असलेलं जे पंडाल आहे त्याच्यामध्ये 500हून अधिक कोरीवकाम केलेल्या मूर्त्या आहेत. कृष्णलीला आहे, रामायणातील काही दृश्य आहेत, साधू संत देवदेवतांच्याही इथं मूर्त्या यांनी कोरल्या आहेत. आणि इतकंच नाही तर फक्त बाप्पांच्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या थीम नसतात, तर इथल्या सर्व पंडालमध्ये ना तुम्हाला वेगवेगळ्या थीम पाहायला भेटतात. आणि ह्या थीम तुम्हाला त्या मेन 10 दिवसामध्ये खूप छान प्रकारे पाहायला भेटतात. तर हा जो पंडाल आहे हा तुळशीबागमधला आहे. माहीत नाही यांची काय थीम आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा जाईन तेव्हा आम्ही नक्कीच त्याचा व्हिडिओ वगैरे काढीन. लास्ट टाइम आम्ही फिरलो होतो तेव्हा आम्हाला बऱ्याच पंडालमध्ये जाता आलं, बाप्पांचं दर्शन घेता आलं आणि पाहता आलं. आणि आता मेन महत्त्वाची गोष्ट, बाप्पांना त्यांच्या मुख्य गाभाऱ्यातनं मुख्य मंदिरातनं बाहेर काढलं जातं आणि जे पंडाल आहे तिथे त्यांना 10 दिवसासाठी बसवलं जातं. तुम्ही बघू शकता मूर्ती काय चमकते. आणि हे जे पूजा वगैरे अभिषेक भजन कीर्तन सर्व करून इथनं बाप्पांना तिकडे घेऊन जातात. त्या दिवशी छान पूजा होते, होम हवन होतं, बऱ्याच गोष्टी इथं होत असतात. पण गर्दी इतकी जास्त असते की प्रत्येकाला इथं जाता येत नाही. पण तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य आहे हे. आणि तुम्हाला इथे दिसत असेल की हे जे गर्भगृह आहे ना ते अष्टकोनी आहे. आणि तुम्ही बघू शकता किती जास्त गर्दी जमली आहे, कारण की इथे पूजा वगैरे केली जाते, होम हवन केलं जातं. ॲक्च्युली मलाही माहिती, मीही इथं आलेली नाही आहे, पण माझे फ्रेंड्स आहेत जे इथं कामाला आहेत आणि त्यांनी हा व्हिडिओ मला शेअर केला होता जो मी तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्ही हा बघून घेऊ शकता.
आणि दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी आपले बाप्पा मुख्य गणपती मंदिरापासून धर्म परंपरेनुसार आणि फुलाने सजवलेल्या रथामध्ये बसून या पंडालपर्यंत येतात. इथे छान पूजा वगैरे होते, आरती होती आणि बाप्पा इथे विराजमान होतात. तर तुम्ही सर्वांनी इथे येऊन एकदा भेट द्या, छान बाप्पांचं दर्शन घ्या. तुमची जे पण काही इच्छा आहे बाप्पा पूर्ण करो आणि सर्वांना सुखी आणि समृद्ध आयुष्य देवो हेच बाप्पाकडे मागणं. तर चला इथं मी थांबते. थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, बाय.